नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज महाराष्ट्रामध्ये पत्रकारांची मुस्कटदाबी होत असलेलं वास्तव चित्र परांडा पोलीस स्टेशनमध्ये मला दिसून आलं। मी परांडा येथील बाबूशा सुपनास पवार यांची तक्रार पोलीस स्टेशन घेत नाही, कारण त्याच्या शेतामध्ये वाद झाला होता आणि बाबूशा सुपनास पवार यांना लोक मारत होते। त्याच्या शेतातलं शेड तोडलं होतं JCB लावून आणि त्याची तो बिचारा पोलीस स्टेशन परांडा येथे तक्रार द्यायला आला होता। तर पोलीस स्टेशनने ही तक्रार घेतली नाही। पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले हे पोलीस स्टेशनमध्ये नव्हते। त्यावेळेस मी प्रभाकर लोंढे पोलीस स्टेशनच्या आवारात त्या गरिबाची बातमी करत होतो। बातमीचा शीर्षकच असा होता की कुठलाही व्यक्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असेल आणि त्याच्यावर जर कोण प्राणघातक हल्ला करीत असेल किंवा तक्रार होत असेल तर त्याची तक्रार पोलीस स्टेशननं नोंद करून घेतली पाहिजेत, अशीच विनंती आपण आपल्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या बातमीमध्ये केली होती। आणि ही बातमी करीत असताना पोलीस डिपार्टमेंट मला कंट्रोल करत होता, थांबवत होता। बातमी चालू असताना पोलीस इन्स्पेक्टरचा फोन आला असे त्यांचे कर्मचारी पोलीस कर्मचारी सांगत होते। त्यावेळेस मी म्हणालो होतो की बाईट चालू असताना डिस्टर्ब करू नका। एवढाच राग आसाराम चोरमले या पोलीस निरीक्षकाला आला आणि काही कारण नसताना पत्रकारावर 353 कलमानुसार गुन्हा नोंद केला। त्यांचं म्हणणं असे की आमच्या पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यावर पत्रकारानं दबाव आणला। आता मी पोलीस कक्षेमध्ये गेलोच नाही, मी आवारात होतो, मैदानात होतो आणि मी बाबूशा सुपनास पवार यांची बातमी घेणे एवढंच माझं काम होतं। माझी बातमी करीत असताना 10-11 माणसं ही बातमी ऐकत होते आणि ते सगळ्याची सगळा कळप बातमी ऐकत असताना पोलीसवाल्याने आसाराम चोरमले पोलीस इन्स्पेक्टरला फोन केला। ते पोलीस निरीक्षक रागात आले आणि सगळ्याच कळपाला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन एका हॉलमध्ये कोंडलं। आम्हाला 4 वाजता कोंडलं आणि रात्री 12 वाजेपर्यंत आमच्यावर गुन्हा नोंद झाला नाही। रात्री 2 वाजता आमचं मेडिकल केलं, आमच्यावर गुन्हा नोंद केला। आम्हाला 15 तारखेला न्यायालयामध्ये हजर केलं, PC मागवला, 1 दिवसाचा पेशी मिळाला। पेशी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयामध्ये आम्हाला हजर केलं, पुन्हा MCR केलं आणि पत्रकारांना 7 दिवस माझा मुलगा अण्णाभाऊ प्रभाकर लोंढे ही कॅमेरामन आणि मी स्वतः खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे आम्हा दोघालाही त्या लोकाच्या सोबत 7 दिवस जेलमध्ये ठेवण्याचं पाप काम आसाराम चोरमले यांनी फक्त फोन का उचलला नाही याचा राग मनात धरून पत्रकारावर गुन्हा नोंद करून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचं काम हे आसाराम चोरमले साहेब करत आहेत। माझी विनंती आहे पोलीस अधीक्षकांना की पत्रकारिता लोकशाहीचा 4था स्तंभ यांनी बातम्या करायच्यात का नाही। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी स्पष्ट सांगितलं की पत्रकारांचं स्रोत कुणी विचारायचं नाही, पत्रकाराला बातमी करीत असताना कुणी अडवायचं नाही, पत्रकाराला कुणी दबाव टाकायचा नाही। या सगळ्या निकालावर चोरमले साहेबांनी पाणी टाकलं। त्यांच्या निकालाला केराची टोपली दाखवली। अशा अधिकाऱ्याची चौकशी व्हावी आणि पत्रकारावर दाखल केलेले गुन्हे माघार घ्यावे आणि अशी दमदाटी आणि पत्रकाराची मुस्कटदाबी करणाऱ्या आसाराम चोरमले यांच्यावर पोलीस अधीक्षकांनी योग्य ती कारवाई करावी
आणि पत्रकारांचा स्वतंत्र अधिकार, त्या अधिकारावर कोणीही गदा आणू नये, पत्रकाराची मुस्कटदाबी करू नये. कारण बरेचशा पत्रकारावर गुन्हे नोंद झाले आणि पत्रकारांचा आवाज बंद करण्याचं काम असे अधिकारी करत आहेत. तर माझी विनंती आहे पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम यांना की अशा पोलीस निरीक्षकावर योग्य ती कारवाई करावी, माझी चौकशी करावी, या गुन्ह्याची चौकशी करावी, CCTV कॅमेरा चेक करावा आणि याच्यात जर आम्ही गुन्हेगार असाल, आम्ही खरीच दमदाटी केली असेल तर आमच्यावर निश्चित गुन्हा नोंद करावा. कारण आम्ही कार्यालयात एंट्रीच केली नाही, आम्ही मैदानात होतो आणि मैदानात बातमी करायचा अधिकार सरकारनं दिला आहे, सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. काल मी अप्पर पोलीस अधीक्षक यांना सचिन मला वाटतं पांडकर साहेब आहेत त्यांना विचारलं तर ते म्हणले पोलीस तुम्हाला कंट्रोल करू शकत नाहीत, तुम्ही कुठेही बातमी करू शकता, तो तुमचा स्वतंत्र अधिकार आहे आणि तुमच्यावर गुन्हा कसा काय नोंद झाला याची चौकशी करतो. माझी त्यांना विनंती आहे, ऋतू खोकर मॅडमला विनंती आहे, प्रत्येक पत्रकारावर पोलीसवाले त्यांच्या विरोधात बातमी जाती या भीतीपोटी पत्रकाराची गळचेपी करून त्याची मुस्कटदाबी करून त्याचा आवाज बंद करण्याचं काम पोलीस निरीक्षक करत आहेत. ऋतू खोकर मॅडम आपल्याला विनंती आहे की पत्रकाराचा आवाज दाबणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टरची चौकशी करावी, योग्य चौकशी व्हावी, त्याच्यात जो दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई व्हावी. आमचा मर्यादा फक्त हद्दीत जो व्यक्ती आहे त्या पोलीस स्टेशननं संबंधित व्यक्तीची तक्रार घेतली पाहिजेत, एवढंच माफक अपेक्षा आमची होती. बाकीचा आमचा आणि लाभधारकाचा कसलाही संबंध नाही. तर परांड्यामध्ये पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले हे पत्रकाराचा आवाज दाबतात, याची चौकशी व्हावी आणि पत्रकारांना ज्या गुन्ह्यात गोवले ते कलम रद्द करून चौकशी अंती पत्रकारावरचे गुन्हे माघार घ्यावे, एवढीच माफक अपेक्षा आहे, एवढीच आपल्याकडे विनंती आहे. आपण ती विनंती मान्य कराल, चौकशी कराल आणि पत्रकारांचा चौथा स्तंभ साबूत ठेवाल अशीच आपल्याकडून अपेक्षा आहे. तर मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. एक विशेष सूचना करायची आहे की बातमी केलेला माझा मोबाईल आणि माझा माईक आसाराम चोरमोले यांनी ताब्यात घेतला आहे आणि ते ताब्यात घेतलेला माईक आणि मोबाईल नियमाप्रमाणे चौकशी अंती परत करावा, हेही आपल्याकडून माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.